मित्रांनो, जय भीम सर्वांना. कशा आहे तुम्ही? मजेत असतील तर आज आम्ही चाललोय प्रांजल आणि मी मंथनचा बड्डे आज, तर त्याला चाललो आम्ही भेटायला. त्याला सांगितलं ना आम्ही फोन करून, डायरेक्ट चाललो आता आम्ही त्याच्याकडं. तर आता आम्ही अर्ध्या रस्त्यात आहे, थांबलो इथं आता पाणी वगैरे प्यायला. घाट पार करून आलो आम्ही अर्धा. मी काय होतो त्याला आपण शूट फोन नाही केलं. विचारतो घरी आहे का नाही पहिली गोष्ट. विचार तरी माहीत पडला, गेलो आमचा पोपट झाला, तो घरीच नाही. कर लवकर कर. पण रिंगटंग बघा व्हायची, काय भारी गाणं ठेवले त्यांनी. हॅलो, कुठे रे भाऊ? कुठे? टिटोळ्यात घरीच आहे ना? हॅलो, घरीच आहे ना? घरी कधी जाणार आहे? अरे कधी जाणार आहे विचारतो तर काय झालं म्हणजे काय झालं म्हणजे विचार. टिटोळ्यातच आहे. कुठे टिटोळ्यात? मी तुला घरातून निघताना फोन करतो नाही का. जसं मला पण आसनगावला काम आहे, थोडं आसनगावला काम करतो नाही, फोन करतो. घरीच राहा. चल चल करतो फोन. आता कॉलवर बात केली त्यासोबत, आता निघतोय आम्ही. पकड फोन. घाटे जाताना रिटर्न दाखवू. आता अर्धा कचरा घाटात पार केलं आहे. 3 जाडी लय भारी व्ह्यू इकडचा. व्ह्यू बघा किती भारी. व्ह्यू बघा. आता नदी लागणार आहे लय भारी. गावाला आलो नाही का? गावाला मित्रांनो, आता चाललोच आहे आम्ही. बघू शकता झाडं वगैरे खूप सारी इथे बघा. मी गाडी चालवते, भाई प्रांजल मस्त मागे बसलाय. आता गाडी येते. गाडी खूप डेंजर चालवता. मला मीच चालवतो, तू नको चालूस. पाणी थांबायचं का? थांब ना, व्ह्यू बघून जाऊ ना भाई. बघा आता आम्ही इथं साईडला थांबलो, येत होतो. हे बघा किती भारी पाणी आहे बघा. असं किती खोल असन रे? लय खोल. चल इकडनं जाऊ. अशी घेऊ. लय खोल असं ना. इथं आपण तिथून आलो होतो दिसतच ना, आहे बघा. तुला इथे आलतो काय? दगडफेक फोडून केली होती ना आपण. तू, मी, मनोज आपण आलो होतो. गणेश, सॅम बी, मुकेश भाई. इथं थोडी ना पुढे ना तो रस्ता दाखवतो बघ पुढे. इथं कोण आहे? मध्येच उभं राहिलो इथं. आपण ना छपरे विपरे फेकत होतो पाण्यामध्ये. बघा किती भारी आहे. चल निघायचं. चला निघू आता. लवकर जायचं नाही तर येता संध्याकाळ होणार. रात्र झाली तर इथं काय दिसत नाही, एकदा लाईट नाही. एक नंबर असं कोणता नवीन हायवे झाला. तर मध्ये एक न्यूज आली होती, इकोनी ठोकले होते. 7-8 जण डेट ऑन द स्पॉट खतम झाले होते. याच ब्रिजला झाले होते. इकोमध्ये घुसले होते. तर आपण थोड्या जवळ आले म्हणतात. लय म्हणजे लईच जवळ आलोय. म्हणजे गाडी चालवतो. हा घे ना, पुढून घे ना. इथं आला आता मला घाट पेने असं असे इथून घे ना. आता टर्निंग बघा. 8 यो सुवासले सिन्सिअर आहे. कायदा पालन करतो. मी पण करतो कायदा पालन. हा आणि हा ज्या दिवशी टोल चालू ना, नाशिकले जवळ पडणार आमच्या लोकांना. उल्हासनगरवाल्यांना हा टोल चालू झाल्यावर नाशिकले जवळ आहे. ते समुद्री हायवेला तिथं 2 व्हीलर अलाउड नाही ना, नाही तिथून पण लय जवळ. आता बाई ड्रायव्हर चेंज होणार. आता ड्रायव्हर चेंज, गाडी स्टॉप. तो व्हिडिओ बनायचा का आपल्याकडे? कार नाही, आपण असंच बाईकवर बनवू. तुला चावी फेकतो, मग तू कॅमेरा घे. हा फेक चावी, अशी चावी फेक इथं. लगेच तुला कॅमेरा देतो, तू माझ्याकडे फिर. मग हां, हा ब्लॉग चालू ना. फेक चावी माझ्याकडे. हां घे. आता माझ्याकडे कर कॅमेरा. आता असं बाईकवाला. आता प्रांजल चालवतो गाडी आणि मी मागं बसतोय. वाटलं यार, फ्रीज खालनं चालले होते. ऊन ले बाबा. ऊन बोललो ना, मुंबईत एवढा ऊन आहे ना. चा प्लॅन ना चालू होता नदीला जायचा, पण आम्ही दोघं जाऊन काय करू म्हणून आम्ही कॅन्सल केला. आमचे पुरे मित्र सोबत असले ना तर फिरायला मजा येते. अशी मजा नाही घेतात. मजा नाही म्हणून आम्ही बोललो जाऊ दे आपण तसं म्हणताचा बर्थडे. आपण खुललं ना कोणता टोल लय भारी काम. आपल्याला लय जवळ बंद वाटतो आलाय बनून, फक्त उद्घाटन करायचंय. मला बोलवलं होतं पण माझ्याकडे वेळ नाही ना, म्हणून मी गेलो नाही. बघा मोठा माणूस आहे. पहिले रस्ते थोडं बेकार वाटतं. त्या साईडून चालू होतं ना रस्ता. तिकडचं काम करतील. आपल्याला सीधा जायचंय. आलं म्हणतात घर. हा फुल 60 सूट टाइम जाऊया, कारण की प्रांजल गाडी चालवते. ते फुल गाडी बघा. घरचे मारतील आपल्याला.
नाही एक गोष्ट गोष्टीमुळे. बघतो. कारण की काय माहिती का, गाड्या आम्ही ना असं गाडी कुठं ना कधी कुठं पण जातो स्लो नुसतं. चालवायची, फास्ट चालवायची नाही गाडी. पण आपला जीव पहिला सांभाळायचा, हे आम्हाला सवय झाली. आम्ही लय वेळा फुटलो, मी तर लय वेळा फुटलोय, 2 वेळा मी गाडीवर पडलोय. पण आता सवय झाली. मग कशाला पळतोय? मस्ती. मस्ती मध्ये आणि आता ज्या रस्त्याने आम्ही त्याच्या घरी चाललो, तुम्हाला त्या रस्त्याने गाडी चालवायला दिली ना, तुम्ही जास्त असतं माहिती का, 20 मिनिटं घेतात आणि मी 10 मिनिटात घरी. आता आम्ही गाड्यावर फिरतो ना लांबल्या म्हणून आम्हाला सोडत नाही जास्त बाहेर आणि नाही. घरचे म्हणून गाडी घेऊन देत नाही माहिती आहे का आम्हाला लोकांना. तोच विषय. ते पण कसं रडून घेतली गाडी, घरचे घेऊ देत नव्हते. लय जिद करायला लागली. म्हणजे मला घ्यायची होती स्पोर्ट बाईक, पण माझ्या घरच्यांनी मला घेऊन दिली स्प्लेंडर. त्यांना माहिती आहे स्पोर्ट बाईक घेऊन दिली असं तर पोरगा ऐकत नाही. मग आमचं गाण्याला पण काय नाही बोललं, गाण्याने त्याच्या वन मर्जी. लाईफ आहे, एन्जॉय करा. काही नाही, जिंदगी आज एक कल नाही आहे, एन्जॉय आज एक करा. कल नाहीये, एन्जॉय करा मस्त पैकी. जास्त विचार करू नका. आणि खास पोरी बिरीचा प्रेम जास्त पोरीचं करू नाद नका. करायचंच नाही, मित्रांसोबत एन्जॉय. कुठं जायचंय जा, मित्रांना घ्या, जा कुठं पण महिनाभर काम करा, महिन्यातून 2 दिवस सुट्टी काढा मित्रांसोबत. जा, पण कुठं पण enjoy. जा. आम्ही लोक तसंच करतो. आम्ही खरंच करतो म्हणून. तर दाखव बॅक रस्ता. आजकालच्या पोरांना पाहिजे चल रे. मित्रांनो आले फायनली आम्ही म्हणताचे इथं. चाललो आता त्या जगतागाराजवळ. रस्ते बघा इकडचे. गाव. आणि तो आम्हाला बोलतो तुमचं उल्हासनगर गाव आहे, हे गाव आहे. हा ना. त्याचं नाव कमेंट करून सांगा भाऊ, टिटवाळा गाव आलो, आहे. तू पहिले गाडी चालव. काय खूप खड्डे इथे, रस्ते बघाय नुसतं दगडा दुगडे. मन नाही करत असं रस्त्यातलं चालत. अशा रस्त्यांवर स्प्लेंडर गाडी चालवायला मागव. आम्ही मित्रांनो इथे प्रांजल फोन करतो, त्याला बाहेर बोलवते. कुठे आहे तो विचार. कुठे इकडे आलोय बोल त्याला. एरियात कुठे पुरे गाव घेऊन आलोय. खूप शिव्या देतात ते लोक. सुवासाने मी तुला बोललेलं आपण एवढा एडा आहे ना, एवढं चांगलं प्रेमाने तुला बोललो. पहिला फोन करायला पाहिजे तो. नाही इथून जाऊ ना बस. चल जास्त थांबायचं ना, आपलं निघायचं संध्याकाळ. बड्डे बॉय चड्डीवर आहे, कपडे बिपडे नाही घातले बघा. बाकी वाढदिवसाच्या हार्दिक थँक्यू. अरे देवळात वगैरे जाऊन आलो, बोललो गरमी आहे, कपडे बदलून टाकले, बोललो संध्याकाळी परत घालेल. हो, बाकी काय नाही. बाईचा बड्डे असा. बर्थडे आहे परत, 1 वर्षाने हा ब्लॉग परत पडणार आहे. लगेच मंथनचा मित्र आहे, सॉरी कुत्र आहे. विकी नाव बघायला खूप भारी आहे विकी. विकी बघा, मंथनचा कुत्रा. मंथ दोघं भाऊ नाव खूप भारी आहे विकी. डोळे बघ किती भारी आहे. पप्पी घे ना, तू घे ना. विकी खूप शांत कुत्रा वाटतं ते विकी. तर आता आम्ही निघतोय घरी जायला. तर आता मंथनला भेटलो वगैरे, थांबायचं होतं आम्हाला पण जायला लागते, पागलचं काम आहे काहीतरी. आता आम्ही चाललोय. तर भेटलो. बोलतोय मी थांबा, बट थांबत नाही ते. काय? लास्ट टाइम थांबलेले, रात्रीपर्यंत थांबलेले माझ्यासोबत. ₹1,00,000 नुकसान होऊन जाईल. हा ना. मध्ये साथ सोडून जातात. बर्थडेच्या दिवशी तरी नाराजगी नव्हती द्यायला पाहिजे, इतर दिवशी तर मागच्या ठीक वर्षी आहे. थांबलेलो ना. मागच्या वर्षी 2025 गेलं, 26 येऊ संध्याकाळी आलं तर येऊ. संध्याकाळी सीधा घाटामध्ये भेटतो, घाटामधला व्ह्यू दाखवतो तुम्हाला. घाट चालू झाला आहे. काय टर्निंग आहे बघा, हे बघा. हा या टर्निंग ही खूप बेकार आहे रे. ट्रॅफिक आहे यार इथे, ट्रॅफिक झाली बघा इथं, मोठ्या गाड्या आल्या. तर तिचं ना इथे एवढा अंतर असतो ना, खूप अवघड आहे. आनंद आहे. मी तुम्हाला एक फार्म हाऊस दाखवतो, तिथं पर नाईटची एंट्री काय आणि बाय प्रमोशन करते का आता? आणि सांगतो रे भाई, प्रमोशन करायला मी गेले म्हणून सांगते. 6,000 1 नाईट. हे बघ 6,000 फक्त एका रात्रीचे. जन्नत आहे जन्नत. प्रमोशन करते इथं बाई. प्रमोशन मोठा रील स्टार आहे ना, नाही मला आवडतं ना. रील स्टार आहे, प्रमोशन करत होतो. या रस्त्यामध्ये माझी खूप पडलेली आहेत ती गाडी.
टाइम असं चढवतो ना ही वाली गाडी चढवतो म्हणजे रोज रोज सोडतो का ही गाडी मी रोज रोज सोडतो का माझी गाडी कोणती स्प्लेंडर आहे मला स्प्लेंडरची आता चेन आता सिलेंडर चढवलेली पण त्याला बघा काय बोलते ऐकायचं पहिल्या गाड्या नव्हत्या तर आम्ही लोक ट्रेन बिनने जायचं ट्रिप बिपला फिरायला आता सर्वांकडे गाड्या आहे बिड्या आहे आता आम्ही लोक कुठे जातच नाही हा ना जेव्हा गाडी नव्हतं तेव्हा आम्हाला लई मस्ती इथं जायचं तिथं जायचं सकाळी लवकर गाड्या पण कुठं जाणं होतच नाही जाणंच होतं आता बघूया पावसाळ्यात सुहास भाऊचं सुहानचं डोकं चांगलं राहतं सुहास भाऊ चांगलंच आहे माझं डोकं चांगलं आहे, तुझं डोकं चांगलं आहे. पावसाळ्यात खूप भारी भारी जागे होणार आहे आणि ते पण बाईकने हा बाईकने Bike. भारी भारी लांब लांब आता तुम्हाला ब्लॉग दिसतील खतरनाक या पावसाळ्यात तेव्हा बाईक नव्हते ट्रेनमध्ये पण आमचे खतरनाकच होते पण आता बाईक आहे ना अजून भारी भारी डबल खतरनाक खतरनाक आहे ना रे ब्लॉग चॅनलवर नसतील तर सबस्क्राईब करा नक्की सबस्क्राईब करा लाईक करा आणि आपल्या भावाला कमेंट सगळं करा लाईक करा लाईक हां. भावाला लाईक करा हा वाटलं तर तुम्ही दुसरा लाईक करा दुसरा लाईक करा तर बघा किती भारी ना तुझ्या जीव रंगला वा वा वाटतं रिक्षामध्ये गुंतलंय हा ना म्हणून रिक्षात लिहिले असं तुझ्या जीव रंगला मस्त असंच रिक्षामध्ये जीव रंगला जाता मित्रांनो तर आता आम्ही आलो हॉटेलवर आलो आता आम्ही वापस चाललो आता अंबरनाथला ही बॅटरी आहे गाडीची घेऊन चालली आता वापस चाललो आता अंबरनाथला ही बॅटरी घेऊन कारची बॅटरी घेऊन चाललो कृष्णाबाई आहे ना आम्हाला लय कामं लावता माहिती आहे का आम्ही लहान आहे ना म्हणून आणि आमचा भाऊ येतो आणि मेन करून लय चांगला माणूस पण. भावांसाठी काय पण करतो हा, आणि तो भाऊ पण आमच्यासाठी काय पण करतो म्हणून भाव म्हणून चाललं आता आम्ही कुठं अंबरनाथला जायचं नाही नाही तर आपला न्यू इंग्लिश कॉलेज तुला बोलला अंबरनाथला जायचं ते खोटा बोल ही गाडी आमच्या भावाला गिफ्ट भेटली आहे ही गाडी गाडी वगैरे खूप भारी बाय गाडी गावी गावाला ही गाडी ना कोणीही चालू शकतो कोणीही म्हणजे फक्त आमचे मित्रांना गाडी गाव चालू करायचं पोलिस बघ तू पुढं पकडते गाडी गाडी कोणाची तुला माहित नाही का माहिती पण कृष्णा भाऊची गाडी असते कोणाला ही गाडी गाडी भेटणार नाही आपण गेली तर माहिती घ्यायचं नुसतं गाडी बघा आडवं तिडवं चालवत हे बघा हे बघा असं गाडी करतो तो बोलत आहे गाडी गेला काय वाटतं आपल्याला पॅन्ट्स लोक माहिती का असे लय आवाज येतात असतात मी कोणाकोणाला हात घेत देत बस म्हणून बाबा रील स्टार आहे रील स्टार नाही भाई आपण माणूस लय खरा आहे हिरा माणूस चांगला आहे बघ कोणी दिसल्या नाही की याला लगेच रायडिंग गिरी करत तेव्हा मागत अरे बघा कसं गाडी चालवते एकदा स्वतः मरणार मला पण घेऊन मारणार अरे नको आवाज बघा कसा काढतोय गाडी अरे नको बघा पोरी दिसल्या नाही की त्याला बघा तडतडी येते अंगात नाही का पोरी दिसल्या आता एक ब्लॉक कोणी टाकतं रे तुटलं रे हे बघा अरे नको रे भाई चप्पल घेऊन पडणार रे अरे नको करू हे तुटलंय बॅटरीचं हे मला उतर मी चालत येतो जा बॅटरी घेऊन स्टॅम्प केला या दुकानवाल्याला द्यायचं होतं पण त्यांनी त्या दुकानवाल्याला दिले हे बोल मग बोलतो हे दुकान त्यांनी माणूस तर आता आम्ही आलो वडापाव खायला समोसा पाव खातोय मस्तपैकी खाऊन आलो आता आम्ही समोसा पाव बसलो इथं हॉटेलवर तर तुम्ही माझे मागचे ब्लॉग बघितले असेल तर आम्ही कधी पण समोसा पाव वडापावच खातो वगैरे तुम्ही बोलत असतील कधी पण हेच खाता कारण की हा आम्ही खातो वडापाव समोसा कारण की आमचं फेवरेट आहे समोसा पाव वडापाव व्हिडिओ चालले भाई बंद आजा भाई आपल्या हा ना भाई त्याच्यासाठी माझ्या भाईने आज खूप माझी मदत केली माझं नेट समजा दादा आपला अकाउंटचं सर्व्हर डाऊन होतं भावाला फोन केला भाव तिथं सोबत त्याचे पैसे भरणार ते होतं ना आजू बाजू संत्री बीच में बेटा मंत्री एक नंबर अरे आपल्या मुंबईत काय फेवरेट काय मुंबईमध्ये वडापाव वडापाव आणि उल्हासनगरमध्ये प्रांजल भाईचा समोसा पाव हा भाई तू फ्रेम के बाहर क्यों जा रहा था पोज बघा भाऊच्या किती भारी भारी चॉकलेट बॉय रील स्टार आहे ना
बस गाडी दे, कितना गाडी दिखा भाई, 1 2 3 4. दादाला आता गाडीमध्ये बसून काढायचा फोटो बघा. येते पण याला चालवता शिकला. मला शिकायचं फक्त गाडीला. अरे हे खोल ना, काच खोल. हे बघा दादा आता गाडी चालव. दादा गाडीची पुढची काच खोलत होता पण स्कॅम झाला त्यासोबत. गाडीची बॅटरी आईसने दिली आहे चार्जला. मग मागा आला गप्प. हे हसत बसतं राहत होती. एक नंबर काढतो. तर बघा इथून अँगलमधून व्हिडिओ निकालू. अच्छा फोटो. ए ऐक ना चलत आहे होयच. गाडीतून उतरत आहे मी असं फटफट क्लिक करतो. अरे फटफट क्लिक करतो असं तो उतरणार नाही का. एंट्री मार. या लवकर आहे. हा असंच ये चलत आहे. हां काय भारी आलं बघ ना तिकडे बघ. हे बघा आयफोन मधले फोटो भारी आलं बा. आपण भारी कर दुसरा कर. हा अरे याच्यात तोंड बघ कसं केले यात. आपण नाही का हा टाक बघ काय ते गाणं टा रावडी राठोड गाणं टाकलं. आपण मस्त आलं. भाई भारी आलं. हा बघा ना एक नंबर. हे पण मस्त आला. फोटो देखो ना क्या मस्त. पण इथं स्टँड करूया. संध्याकाळ झाली आहे 7 वाजले. तर चाललं आता मी पण घरी. प्रांजल पण चाललं आहे. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तर चॅनलवर नसतील तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय. जय भीम.